प्रचार आज कुठेतरी थांबणार आहे. गेल्या 13 दिवसांपासून प्रचार करताय. कसे गेले दिवस? मस्त गेले 13 दिवस. म्हणजे लई भरपूरच चांगले गेले. मला वाटत पण नव्हतं कधी का माझे हे दिवस असे जातील म्हणून. कारण की मी पहिल्यांदा निवडणुकीसाठी म्हणजे अशी तर उभी आहे. म्हणजे जे राहतात त्यांच्यासाठी प्रचार वगैरे केलेला आहे मी, पण स्वतःसाठी तर पहिल्यांदा अशी म्हणजे उभी राहिलेली आहे. तर असे म्हणजे आपले गावातले जे तरुण हे सगळे दिसल्यानंतर तर मला खूपच मस्त वाटायचं. आणि त्यांच्याकडे बघून तर मला आणखीनच उत्साह यायचा की आपल्या बंधू येतात, भगिनी येतात आणि त्यातल्या त्यात म्हणजे आपल्या तरुणांसाठी काहीतरी करावा, महिलांसाठी काहीतरी करावा. तर जे तरुण बेरोजगार आहेत त्यांना काहीतरी रोजगार द्यावा, महिलांना द्यावा. याच्यासाठी मला भरपूर इच्छा पहिला पण होती. आता तर आपलं म्हणजे तर आपण पुढे झालोय तर करता येतोय. 13 दिवसात ग्रामस्थांचा प्रतिसाद कसा भेटला? काही वेगळं वाटलं? नाही, मस्त. म्हणजे त्यांनी एक आपली मुलगी म्हणून, कोणीतरी सून म्हणून याप्रमाणे प्रतिसाद दिलेला आहे मला. प्रचार झाला, निवडणूक 2 दिवसांवर आली. काय कसं वाटतंय? राजकारणात एंट्री नेमकी कशी काय? की अगोदरपासून समाजकारणाची की आवड वगैरे? हो, समाजकारणाची आवड मला पहिल्यापासून म्हणजे भरपूर होती. म्हणजे कधी कधी अशा काही महिला असतात, घर बसलेले असतात, त्यांना असं वाटतं, कधी कधी सुख दुःख ते सांगत असतात आपल्याला की नाही माझं असं चालू आहे, तसं चालू आहे. तर तेव्हा असं वाटतं का आपल्याला काय करता येईल यांच्यासाठी. तर तेव्हा कुठेतरी वाटतं का आपण जर आपल्याकडं काय पद असतं किंवा काय असतं तर आपण केलं असतं यांच्यासाठी. तर आता ती संधी आपल्याकडे आलेली आहे तर आपण नक्कीच त्यांच्यासाठी काहीतरी करूया. लहानपणीची दमयंती आणि आता थेट उमेदवारी म्हणजे नगरसेविका झालेली एक दमयंती, घरातल्यांच्या काय भावना आहेत? काही वेगळं? त्यांना पण भरपूर आनंद होतोय घरच्यांना. आता जे नातेवाईक आहेत ते रोज फोन करतात की कसा चाललाय प्रचार, कोणी तब्येत विचारतोय, कशी तब्येत आहे किंवा काय. भरपूर मस्त त्यांचा प्रश्न. सासरची जबाबदारी, त्यात प्रचाराची, लोकांच्या सेवेची जबाबदारी, कसे हँडल होते या सगळ्या गोष्टी? सासरचं तर आता मला काही बघावंच नाही लागत, सगळं बघताय. मला फक्त सांगतात का तू निघ आणि जा. लोकांची एक प्रकारे सेवा करते. या सगळ्या घडामोडीत घराकडे लक्ष द्यायला वेळ मिळतोय का? सध्या तरी नाही भेटत आहे. कारण की बघा, सकाळी 9 वाजता घर सोडतोय ती रात्री कधी 12 पण वाजतात, कधी 10:30, 11 असे वाजतात. घरी येणार, जेवणार आणि झोपणार. तरी काय ग्रामस्थांच्या समस्या काय काय जाणवल्या प्रचारादरम्यान? तेव्हा आता जेव्हा आपण प्रचार केला, आसुळगाव, खिडूकपाडा, वलवली, टेंबोडा, आपले खांदा कॉलनी, कलंबोली, तर त्यांच्याकडे समस्या एवढ्याच आहेत की त्यांना गटर, पाण्याची सोय, गार्डन ह्या समस्या भरपूर आहेत त्यांच्याकडे. येत्या 16 तारीखला लोकांनी संधी दिलीच आहे. पुढचं विकासाचं विजन काय असेल ग्रामस्थांसाठी? विजन काय काम? त्यांची कामं आपण तर करणारच आहोत. त्यांच्याकडनं फक्त एकच सांगू शकतो की तुम्ही मला एक 15 तारखेचा दिवस द्या, भरपूर मताने विजयी करा, बाकी 5 वर्ष आम्ही तुमच्यासाठी कामं करणार. एक रॅपिड फायर खेळूया. प्रचार झाला 13 दिवसांचा. यामध्ये जर थँक्यू बोलायचं असेल तर कोणाला बोलाल आणि सॉरी बोलायचं असेल तर कोणाला बोलाल? थँक्यू बोलायचं झालं तर पहिला तर मिस्टरांना बोलणार. कारण की त्यांनी जे पुढे केलंय, त्यांनी जो विश्वास टाकलाय माझ्यावर आणि पुढे केलाय का माझी बायको करू शकते या गोष्टी, या विश्वासात त्यांनी पुढे टाकले. आणि आपले अण्णा झाले, बाबा आमचे सुरेश बाबा झाले, यांचा पण भरपूर विश्वास आहे. त्याप्रमाणे त्यांनी मला पुढे केलेले आहे. तर त्यांचा विश्वासाला तडा जाऊन देणार नाहीच कधी मी. 15 तारीखला मतदान आहे. आपल्या ग्रामस्थांना, प्रभाग 9 मधल्या नागरिकांना काय आवाहन करा? त्यांना सांगेल 15 तारखेला लवकरात लवकर जाऊन तुम्ही मतदान करा आणि भरपूर मताने विजय करा. थँक्यू, आम्हाला वेळात वेळ दिल्याबद्दल तुमचा. थँक्यू. तर या होत्या दमयंती भोईर. विकासाचे विविध मुद्दे ग्रामस्थांसमोर घेऊन येणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल सह मी धनश्री, AKP मराठी, पनवेल.